आहे. साखर कारखाना हा काही 100, 200, 300, 500 लोकांच्या मालकीचा नाही, तर हा जवळजवळ 25,000 सभासदाच्या मालकीचा आहे. कुठलीही नवी योजना आणली तर तिचा उपयोग सगळ्या सभासदांना कसा होईल या दृष्टीनं उपयोग झाला पाहिजे. म्हणून गेल्या वर्षी आपण सीबीजीचा प्लॅन कारखान्यावरती टाकायचा ठरवला. भूमिपूजनही केलं, पण अभ्यासाअंती असं लक्षात केलं की त्याला साधारण दररोज 100 टन गवत लागतंय. 5 टनी प्लांट करायचा असला तर फक्त 100 टन नेपियर गवत लागतंय. म्हणजे दररोज एका शेतकऱ्याचं गवत 1 एकर असेल तर त्यात येईल, आणि असं 365 दिवस कारखाना चालला तर 500 लोकांना याचा उपयोग होईल. म्हणून आम्ही वार्षिक सभेचा ठराव असूनही त्याला काम थांबवलं. आज आपल्या सगळ्यांना ठरवायचंय की याचा उपयोग एक उसाला पर्यायी पीक म्हणून आहे, घरी चारा म्हणून होतो, आणि आपल्या केळीच्या बाजूने जे गजराज गवत लागतो त्यालाच नेपियर गवत म्हणतात. त्यात अनेक जाती आहेत. या नेपियरच्या जातीपासून गॅस चांगल्या प्रमाणात तयार होतो. तर ह्या नेपियर ग्रास सगळ्यांना याच्यात सहभागी व्हायचा असेल तर पूर्ण एकटा करू शकत नाही. म्हणून आपल्याला नवीन कंपनी, मी अगोदर जे शब्द वापरले ते जॉईंट व्हेंचर किंवा शेतकऱ्याची फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून तिचा आणि पूर्णेचा करार करून त्या कंपनीचे सभासद वेगळे करावे लागतील. सभासद फीस किती ठेवायची ते त्या कंपनीने ठरवावं. पण माझं मत आहे की 30 ते 40 हजार जर ठेवली आणि 500 लोकांनी 2 कोटी रुपये जर भरले, 2 कोटी रुपये समभाग कारखान्याचा बरोबरीचा हिस्सा त्यात देऊन 4 कोटी रुपये शेतकऱ्याचं भाग भांडवल, त्याचबरोबर सरकारचं काही कर्ज, 4 कोटी रुपये सबसिडी, असं सीबीजीचं प्लॅन्ट नवे उभारू शकतात. आणि ह्या पद्धतीनं केलं तर उद्या 5,000, 10,000 सभासदांनी जाईल. आज आपले जरी 25,000 सभासद असले तर साधारण 9 ते 10,000 दरवर्षी ऊस लावतात. त्यामुळं सगळ्या सभासदांना सीबीजी मध्ये जर आपल्याला समाविष्ट करायचं असेल तर हे एका लाईननं 2, 3, 4, 5, 6 जेवढ्या कंपन्या होतील तेवढ्या कंपन्या उभ्या करून इथं ते आपल्याला प्लॅन करता येतील. या विषयावरती जर कुणाला चर्चा करायची असेल तर माझी विनंती आहे की फक्त एका विषयापुरती, सीबीजीचा हा अत्यंत महत्वाचा विषय, गॅस, वीज, पेट्रोल, डिझेल जेवढे म्हणून एनर्जीचे सेक्टर आहेत, वीज यांना कधीही डिमांड कमी होणार नाही. आजही आपण प्रगत देशापेक्षा सगळ्यात कमी वीज वापरतो, प्रगत देशापेक्षा सगळ्यात कमी गॅस वापरतो. उद्या जेव्हा हे सगळ्या मोठ्या प्रमाणावरती याचा साठा सुरू होईल, वापर सुरू होईल, तर साठे जे जमिनीतील पेट्रोल डिझेलचे आहेत साधारण 16-17 वर्षे पूर्ण एवढे साठे आहेत. नॉर्थ पोलकडे काही साठा सापडलाय, त्याचा अजून नक्की किती वर्ष पुरेल हा अंदाजा नाही. पण जर नवीन साठे नाही सापडले तर 17 वर्षानंतर डिझेल पेट्रोलची वाहनं राहणार नाही. पण वाहनं आणि माणूस तर थांबणार नाही. नवे नवे पर्याय शोधतोय आपण. आता इलेक्ट्रिक बॅटरीच्या कार आल्यात, सीबीजी वर चालणाऱ्या कार आल्यात, इथेनॉलवर चालणाऱ्या कार, ट्रॅक्टर, ट्रक आलेले आहेत. तर हे एक सीबीजी खूप वाढतं क्षेत्र आहे. आपण सुरुवात केली त्यावेळी हे 60 रुपये किलो जात होतं. आता याची किंमत 80 रुपये किलो झाली. आपण प्लॅन्ट चालू केला नाही, पण 80 रुपये किलोनं हा गॅस चाललेला आहे. तर माझी विनंती आहे की मी जो नवीन प्रस्ताव दिलाय, स्पेशल पर्पज व्हेकल करून आपण सीबीजी कडे वळायचं का, त्याचा एवढाच फायदा होईल की जेवढ्या सभासदांची इच्छा आहे त्याच्यामध्ये त्यांना सहभागी होता येईल. या विषयावर सीबीजी पुरत्या कुणाला आपली मतं मांडायची असतील तर कृपया आपली मतं मांडा.